आता ह्या गरमीच्या दिवसामध्ये आता कोणता धंदा चालू करू? ह्या गरमीच्या दिवसामध्ये दुकान चालवायचा म्हणला तर थंडावाला सरबत नाही तर मग आईस्क्रीम, ह्या दोन पैकी एक धंदा चालू शकते. पण दोन्ही धंदा लावायचा काम पडला तर आमच्या गावामध्ये आईस्क्रीम वाल्याचे 3-4 दुकान आहेत आणि थंडा सरबत विकणाऱ्याचे 5-6 दुकान आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनच आहे. म्हणजे माझी येते दुकान काही चालू नाही सकाळची. मला दुसरा काय करावं लागेल. आता दुसरा का करू? आयडिया नवीन आयडिया काढावा लागेल. कोणता बिझनेस करायची आहे तर नवीन आयडिया म्हणजे टरबूज विकणं चालू करतो. 1 नंबर मध्ये टरबूजची दुकान लावतो. अज्जच बाजारामध्ये जातो आणि होलसेल मध्ये टरबूज घेऊन आणतो. आणि बढियापैकी उद्या दुकान मांडतो टरबूजची. 1 नंबर माझी दुकान चालली तर म्हणजे गरमीच्या दिवसांमध्ये होऊन जाईल आपला चांगला बिझनेस. चांगली रोजीरोटी निघल्या पाहिजे. धंदा पाणी मस्त 1 नंबर चालले पाहिजे. चला आता टरबूजची दुकान लावलो. 1 नंबर टरबूजची खप झाली का नाही, म्हणजे आपली का नाही मस्त चकाचकच काम होऊन जाते. आता कस्टमर आल्या पाहिजेत. चल आता समजेल ना कस्टमर येते का नाही येत. आता ते बाई दिसते, येते का तर येईल का म्हणतो माझ्या दुकानात इकडं. समजेल आता येईल तर विकू मग तिला टरबूज. अजी भाऊ टरबूज कसं दिला जी? कसं देऊन? हाताना उचलतून आणि तुमच्या जवळ देतून. म्हणजे कसं दिला म्हणजे रेट कसा लावल्या, किती रुपयाचा एक विकत्या, किलवाना विकत्या का नगाना विकत्या, जशी तुमची पसंत. 10चा उचलाल लहानसा वाला तर 10ला विकून, थोडासा मोठा उचलाल त्यापेक्षा तर 20ला, मग थोडासा मोठा उचलला तर 30ला. अशी किंमत वाढत वाढत जाईल. आणि जो सगळ्यात मोठा आहे तो 50 रुपयाले. बापरे का एवढा महाग? थोडासा स्वस्त विका ना. एवढे महाग विकत्या मग कोण येतील तुमच्या दुकानात. खरेदी नाही झाली म्हणून मग तुमचेच लॉस होईल. मग तुमची नुकसान झाली तर कसा होईल? अजी का बाई घेवायला आल्या पण मालच ज्ञान सांगत्या. 10 ना 20 रुपयासाठी जास्तीत जास्त तुम्हाला जो आवडते तो निवडा. कमी जास्त लहान कमी जास्त किमतीमध्ये आहेत. जबरदस्ती थोडी आहे तुम्हाला 50 वालाच घ्या म्हणून का 20 वालाच घ्या म्हणून. तुम्ही 10 वाला निवडाल तर मी 10 रुपये घेईन. काय जास्त घेणार आहो? चला बरं, जो मी निवडीन त्याची किंमत लावा आणि तसे पैसे घ्या. चला मग ठीक आहे. जास्त बेसबाजी करून काही फायदा नसे. आता याची किंमत कशी लावल्या? हा साधारण 20 रुपयाचा धरा. 20 रुपये देऊन टाका ना, घेऊन जा. एक न्याल तर 20 रुपये द्या, 2 न्याल तर 40 रुपये, जास्त नाही. ठीक आहे मग. अरे बेटा टरबूज दे बरा गा एक. म्हणजे बाबाजी तुम्हाला जो वाटतं तो उचला ना तिथेत ना, तशी मी किंमत ठरवतो ना पैसे घेतो. ठीक आहे बेटा. 10 वाला 20 वाला 50 वाला 25 वाला असं आहेत का? हो जी हो बाबाजी. चल बर, याची किंमत कशी लावलास? किती रुपयाला देशील? हा थोडासा मोठा आहे. याची किंमत लावलं मी 40 रुपये. अरे बेटा काही कमी नाही होतील का? म्हणजे का कमी करू जी? 5 ना 10 रुपये कमी करू नये. माझे नुकसान आहे पण तुमचा फायदा असू नये. किती फायदा होणार आहे? 5 रुपयानं असा कोणता फायदा होईल तुमचा? पण माझे नुकसान होईल ना. 5 रुपयावरच माझी कमाई राहते. अरे बापरे का, मी म्हणला थोडसा तर 5-10 रुपये आणखी कमी करून टाकू म्हणला. म्हणजे नाही का जी बाबाजी, येते 5 रुपये कमी केलं तर मग माझीच नुकसान आहे ना. मला 5 रुपयाची कमाई राहते एका टरबूजवर. एका टरबूजवर मी 5 रुपयेच कमी केलं तर मग मला कुठची कमाई? म्हणजे मी मुद्दलच राहीन ना. म्हणजे माझीही कमाई झाल्या पाहिजे थोडीशी. आता धंदा लावून कोणता फायदा? अरे बापरे का, 40 रुपये म्हणलास तर 40 रुपये देतो. चल ठीक आहे मग. आता लोक तरी लमचे येतात ना 10-10 रुपयासाठी घनघन लावतात. आता 10 रुपयासाठी माणूस किती रुपये ह्या करणार आहे? 5 ना 10 रुपये सोडून असा कोणता ह्या होईल? माझीच नुकसान होणार आहे ना येते. कोणता धंदा चालू करायचा म्हणला काय लोक एवढं त्रास देतात तर काय सांगूच नको बाबा. 5 ना 10 रुपयाच्या वस्तूंमध्ये किती कमी करणार आहे माणूस? बापरे का, मोठा त्रास म्हणतो ना. टरबूजचा धंदा लावलं पण चल आता जसा आहे तसा. धंदा आहे काम आहे करावंच लागेल आपला.